नमस्कार, मी शीतल. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका छानशा आणि खूप दिवसाच्या व्लॉगमध्ये. चतुर्थी दिवशीचा, संकष्टी चतुर्थी दिवशीचा हा व्लॉग आहे. तर मी पूजा वगैरे आटोपून घेतलेली आहे आणि आज जायचं आहे श्रुतीच्या स्कूलमध्ये. ओपन डे आहे, त्यामुळे शुभूचा काल होता आणि छान रिझल्ट लागला. श्रुतीचा पण आज आहे. बघू आता. काम झालेलं आहे, देवपूजा वगैरे आवरलेली आहे. माझा उपवास नव्हता, पण ह्यांचा उपवास होता, माझ्या मिस्टरांचा. त्यांची संकष्टी चतुर्थी नेहमीच असते. त्यानंतर मी सगळे काम उरकून गेले होते रिझल्ट आणायला आणि त्यानंतर रिझल्ट छान लागला. खूप फर्स्ट क्लास नाही, पण छान आहे. तर त्यानंतर मी मुलांनी सगळे बेडशीट वगैरे विस्कटली होती, ती सगळी घरची कामं आवरली आणि थोडा वेळ आराम केला. कारण खूप गरमीमुळे ना आता झोपच येत नाही रात्रीची लवकर आणि आपल्याला असं होतं की सकाळी लवकर उठावंसंच वाटत नाही. आणि रात्रीसुद्धा गरमीनं मी काहीच घर आवरलं नव्हतं. त्यामुळे सकाळी सकाळी हे सगळं आवरावं लागलं आणि त्यानंतर मी ही सगळी कपडे होती तर ती गोळा करून घडी घालून ठेवून दिली कपाटामध्ये आणि बेडरूम क्लीन केली. हे माझं काम होतं, ते म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर आवरत होते मी. काही पसारा वगैरे होता बेडवर तो, आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि म्हटलं की आज संकष्टी चतुर्थी आहे, तर आज मस्त अशी बासुंदी बनवते आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करते. आणि त्यानंतर माझं काम आवरल्यानंतर थोडंसं रिलॅक्स झाले मी आणि तस्मयसोबत बसले, कारण त्याचीसुद्धा झोप झाली होती आणि तो मस्त मूवी एन्जॉय करत होता. आणि व्हील्स घेतलेले खायला, तुम्ही बघितले. त्याला चटपटीत कुरकुरीत असं काहीतरी टाईमपासला लागतं, म्हणजे तो शांत बसतो. थोडा वेळ आराम केला. त्यानंतर मी संध्याकाळी 5 नंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार होते. तर त्या अगोदर मस्त असा चहा घेते. मुलींना दूध दिलं होतं, हे काय अजून ऑफिसवरून आले नव्हते आणि तस्मै शेजारच्या काकूंनी नेला होता खेळायला. त्यामुळे माझ्या एकटीचा चहा, मस्तसा चहा गरमागरम आलं टाकून घेतला. त्याशिवाय मी स्वयंपाकाला सुरुवातच करत नाही, कारण त्याशिवाय एनर्जी येत नाही. कारण स्कूलमध्ये गेली होती ना मी, तर मी पायी गेली, कारण तिच्या फ्रेंड्स होत्या, तिच्यासुद्धा मम्मी होत्या म्हणा, पण पायी गेले आणि मला सवय नसल्यामुळे मला एवढा थकवा आला की मी दुपारी काम आवरली आणि थोडा वेळ पडून राहिली होती, आराम केला. झोप काही लागली नव्हती, पण थोडा वेळ पडले होते. आणि त्यानंतर 5 नंतर मी आता चहा घेऊन येते, स्वयंपाकाला सुरुवात करते. तर मी नेहमी सुरुवातीला कुकर लावून घेते, कणिक मळून घेते आधी आणि त्यानंतर कुकर वगैरे लावते. भाज्या काही करायच्या त्या पाहते. तर काय होतं की कणिक मी मळून ठेवली की कणिक छान मुरते आपलं बाकीचं काम होईपर्यंत, आणि छान भिजली कणिक की चपाती लाटायलाही छान वाटतं. अगदी मऊसर चपात्या होतात आणि कशाही लाटा छान होतात चपात्या. त्यामुळे मी अगोदर पहिलं काम असते ते कणिक मळण्याचं करते. तर मी कुकर लावला होता आणि ही डाळ शिजत ठेवली होती, तुरीची डाळ आहे. तर तुम्ही बघताय की वरती छान फेस आलाय, भरपूर फेस आलाय. छान नाही म्हणता येणार, पण भरपूर फेस आलाय. आणि हा फेस ज्यावेळेला डाळ शिजवताना घेतो, तर तो फेस आपण असा चमच्याने काढून घ्यायचा आहे, कारण यामुळे भरपूर पित्त होतं. तर हे सगळं पित्त आहे बघा, ते काढून टाकायचं आहे आपल्याला. तुम्ही हरभऱ्याची डाळ असो किंवा तुम्ही वरणाला फोडणी टाकणारी डाळ असो, तर त्यावरलं काढून टाकायचं आहे. त्याचबरोबर मी येथे एका पातेल्यात टाकलेलं आहे दूध उकळण्यासाठी. तर मला बासुंदी करायची आहे, त्यामुळे मी येथे थोडंसं वाटीभर दूध काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये येथे मी साखर घेतली आणि मिल्क पावडर 1 वाटी घेतलं आहे. आणि त्यामध्ये मी दुधात मिक्स करणार होते, पण 1 वाटी दुधामध्ये ही मिल्क पावडर मिक्स करायला खूप अवघड जात होतं. मला वाटलं की मी थोडंसं मोठं भांडं घ्यायला हवं होतं, म्हणजे मला नीट हलवता आलं असतं आणि थोडंसं दूधसुद्धा त्यामध्ये ॲड करता आलं असतं, जसं मला हवं तसं. पण मी मोठं भांडं न घेता आता हे आज मिल्क पावडरच्या जी मिल्क पावडर अर्धी मिक्स केली, त्याच पावडरीमध्ये थोडंसं अजून दूध घालून मी हे मिक्स केले. आणि बघा हे हलवताना किती राडा झाला आहे. आणि लगेच मी येते साफ करून घेते, जेणेकरून क्लीन दिसेल इथे. आणि मलासुद्धा मेसी किचन अजिबात आवडत नाही. ज्यावेळेला मी स्वयंपाक करते तर जी ती गोष्ट पटकन क्लीन करून ठेवते, म्हणजे आपल्याला सुद्धा उत्साह वाढतो.
आणि स्वयंपाक करायला मजा येते. तर येथे बघा मी छान अशी ही मिल्क पावडर मिक्स केली होती. येथे आपण अजिबात खवा वापरायचा नाही किंवा काही बाकीच्या गोष्टी यूज करायच्या नाहीत. जास्त वेळ उकळण्यासाठी सुद्धा ठेवायला लागत नाही. दूध येथे आटवायला सुद्धा लागत नाही. तर मस्त अशी बासुंदी येथे करून पाहतोय आपण. तर मी येथे मिल्क पावडर ॲड केलेलं दूध येथे घातलेलं आहे सगळ्या दुधामध्ये. आणि आता हे छान आपण 10 मिनटासाठी उकळण्यासाठी ठेवूया. 10 मिनटानंतर हे दूध आपोआप घट्टसर होईल, तुम्हाला दिसेल. आणि दूध जास्त आटणारही नाही आणि थोडासा कलर बदलेल. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे ना ड्रायफ्रूट शिल्लकच नाहीत. कारण सुट्ट्या चालू आहेत ना, मग आधीमध्ये मुलंसुद्धा ड्रायफ्रूट्स दुपारचे वगैरे खात बसतात ज्यावेळेला छोटी भूक असते त्यावेळेला. त्यामुळं संपलेले आहे. तर मी आता सामान बरंच दिवस झालं भरलेलं नाही, कारण टाईमसुद्धा भेटला नव्हता. मुलामध्ये दिवसभर कसा टाईम जातो कळत नाही मला. मग स्वयंपाक वगैरे खूपच गोंधळ होतो, त्यामुळे वेळ भेटत नाही. त्यात होळी आली. होळी दिवशीसुद्धा मी व्लॉग करायचा ठरवला होता, पण माझ्याकडून झालंच नाही. ह्या बघा भरपूर शेंगा दिसत आहेत ना. तर माझ्या बेडरूमच्या खिडकीच्या बाहेर ना सोसायटीमध्ये झाड आहे शेवग्याचं. तर ते एवढं वाढलेलं आहे की माझ्या खिडकीजवळ ते झाडाची फांदी आली होती आणि ती वडून त्यानंतर यांनी ऑफिसमधून आल्यावर ते शेंगा तोडल्या. आता यातले थोडे मी काढून घेतलेत, बाकीच्या सगळ्या शेजारी वाटून टाकणार. कारण एवढ्या शेंगा मी सुद्धा वापरत नाही, तर किंवा यूज होणार नाही. आणि जास्त दिवस झाले की त्याची चवसुद्धा बिघडेल आणि शिळ्या होऊन जातील, सुकून जातील. तर मी डाळ शिजली होती, त्यामध्ये आता सुरुवातीला थोडंसं वरण फोडणी टाकते, जेणेकरून तस्मैला वरण भात मी चारेल. काही नाही, नेहमीसारखं जिरे मोहरी लसणाची फोडणी देणार, हळद आणि किंचितसं मीठ घालून हे वरण मी बनवत आहे. त्याचबरोबर हे मी काम करत होते ना, त्याबरोबरच मी हे दूधसुद्धा हलवत होते. कारण मध्ये मध्ये सतत आपल्याला ज्यावेळेला आपण बासुंदी बनवतो त्यावेळेला सतत दूध ढवळत राहायचं, म्हणजे साय येत नाही जास्त आणि एकसारखी बासुंदी तयार होते. गटऱ्या वगैरे मिल्क पावडरच्या राहत नाहीत. तर तुम्हाला ज्यावेळेला बनवताना त्यावेळेला अनुभव येईलच की खूप सोपी रेसिपी आहे ते बासुंदीची. तर त्यानंतर येथे मी छान असं वरण फोडणी टाकलेलं आहे डाळीचं. आणि त्यानंतर राहिलेली डाळ आहे त्यामध्ये शेवगा घालून मी शेवग्याची तिखट आमटी, तिखट वरण म्हणू शकता किंवा शेवग्याची आमटी म्हणू शकता, ती बनवते. कोणी कोणी काय करतं की शेवग्याची शेंग करताना दुसरं वाटण वगैरे बनवून मसाला बनवून शेवग्याची रस्सा भाजी बनवतं, पण मी अशाच पद्धतीने बनवते. तर मी कशी बनवते तुम्हाला कळेलच, डाळ घालूनच बनवते. थोडक्यात सांबर टाईप माझी शेवग्याची रस्सा भाजी असते. तर ते वरण छान उकळते आणि छान असं एकसारखं होण्यासाठी थोडंसं चमच्याने ढवळायचं आणि ते वरण रेडी झाले. दूधसुद्धा उकळते आणि आपण हे 10 मिनटासाठी असं उकळत ठेवायचं आहे. हळूहळू आपोआप त्याला घट्टपणा येईल. आता त्याचबरोबर मी दुसरं भांडं घेतलेलं आहे, पातेलं घेतले. आता तुम्हाला तेल किती वापरायचं आहे ते तुमच्या प्रमाणावर आहे. ज्याला जास्त तर्री हवी असते चं प्रमाण थोडं जास्त असतं आणि ज्यांना तर्री नको आहे त्यांनी 2 चमचे वापरले तरी चालेल. तर तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीची छान अशी फोडणी द्यायची. तर मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी आणखीन घालते, कारण आम्हाला तर्री आवडते रश्श्याची. त्याचबरोबर येते लगे हात आपलं दुधाचं सुद्धा काम चालू आहे. बघू शकताय एकासोबत किती कामं होत आहेत जर आपण करायची म्हटलं तर. आणि अशी 3 याची किंवा 4 बर्नरची ज्यावेळेला शेगडी असते ना त्यावेळेला खूप पटपट स्वयंपाक होतो. जर आपलं सगळं आपली भाजीची वगैरे किंवा सगळ्या गोष्टी रेडी असतील ना, पटकन आपला स्वयंपाक होऊन जातो. तर मी येथे वरण झालेलं आहे, आपला भात शिजत आलेलाच आहे ऑलमोस्ट. बासुंदीसुद्धा तयार होते आणि इथे रस्सा भाजीसुद्धा तयार होते. तर येथे मस्त अशी जिरे मोहरी लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी दिली, हलवली थोडीशी आणि त्यामध्ये मी घरचा जो कांदा लसूण मसाला आहे तर तो ॲड करते.
तर हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आमच्या गावचा आहे, माझ्या आईने बनवून दिलेला आहे आणि त्याची टेस्ट एवढी छान आहे की तुम्ही कोणताच मसाला किंवा लाल पावडर वगैरे काहीच वापरण्याची गरज नाही, किंवा गरम मसालासुद्धा मी वापरत नाही या रश्शा भाजीला. तर येथे छान चटणी मिक्स करून घेतली मी, तर आणि त्यामध्ये पाणी घातलं. जवळपास 2 वाटे होईल एवढे यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या तर त्या मी धुवून यामध्ये घालते, आणि कारण आपली ऑलरेडी डाळ शिजलेली आहे त्यामुळे मी या फोडणीतच आता शेवग्याची शेंग एक 10 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये ती शिजलेली डाळ घालणार आहे. एकसारखं बोलत असताना एवढा घसा कोरडा पडतो ना, आता खूपच गरम होते. आणि त्याचबरोबर हे सतत हलवत आहे, ढवळत आहे मी, दूध बघू शकताय. आणि ज्यावेळेला मी ही फोडणी टाकली तर मी हे काम चालू होतं, त्यावेळेला तस्मयसुद्धा मध्ये रडत होता. अच्छा, तर आपण कुठे होतो की शेवग्याची शेंग शिजायला टाकली आणि मी त्याला रडतोय म्हणून फिडिंग करायला गेले. दुधामध्ये मी वेलची पावडर टाकते, तुम्ही बघू शकताय. तुमच्या आवडीनुसार जर आवडत असेल तर टाकू शकताय. मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि ते शेवग्याची शेंग उकळत ठेवली आणि त्याला फिडिंग करून मी आले. शेंग शिजली होती म्हणून मी पटकन डाळ ओतली त्यामध्ये आणि तो व्हिडिओ मी घेतलाच नाही. तर मी यामध्ये डाळ घातलेली आहे आणि मी व्हिडिओ करत होते त्यावेळेला सुद्धा तो रडला आणि त्यानंतर त्याला शांत करून वरण भात चारला आणि त्यानंतर मी ही पुढला व्हिडिओ व्लॉग शूट करत होते. आणि ज्यावेळेला मी आता व्हिडिओ रेकॉर्डिंग करते, व्हॉइस रेकॉर्डिंग करते ना, तर मला वाटते 11:15 वाजता मी 12:30 वाजलेत आता, कारण त्यावेळेला मी व्हॉइस रेकॉर्डिंग करायला घेतले आणि त्यावेळीसुद्धा तो मध्ये रडला आहे. आता त्याला मी झोका देऊन हलवून त्यानंतर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला आलेली आहे, व्हॉइस रेकॉर्डिंग तर असं मध्ये मध्ये मला खूपच गॅप घ्यावा लागतो, कारण मी व्हिडिओ व्हॉइस रेकॉर्डिंग करायला 11:45 घेतला होता सगळी कामं आवरल्यानंतर, आणि मध्ये मध्ये थांबत त्याला 2 वेळा गेले. आता 12:30 वाजून गेलेले आहेत आणि माझा अजून अर्धा व्हिडिओ व्हॉइस रेकॉर्डिंग करायचा राहिला होता. आता त्यानंतर माझं बाकीचं काम झालेलं आहे, भाजी, भात, वरण, बासुंदी. आता भाजी राहिलेली आहे, पापडसुद्धा मी फ्राय करून घेतले. आता भाजीसुद्धा मी येते करून घेणार. पापड फ्राय करायला घेतलेले आहेत, तर तांदळाचे पापड आहेत, मी घरीच बनवलेत. आता कढई गरम करण्यासाठी ठेवते. आधी सुरुवातीला पापड मी फ्राय करून घेते आणि त्यानंतर मी यामध्येच भाजी आहे तर ती फोडणी टाकणार आहे. आणि तांदळाचे पापड, खिच्चे पापड उकड घेऊन बनवले, अगदी खूप छान होतात आणि पटकन फुगतात. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सोपी पद्धत आहे. मी उकड घेतली, त्यानंतर तांदळाचं पीठ, त्यामध्ये मीठ आणि पापड खार, जिरे घातलं. जेवढं पीठ होतं तेवढंच मी पाणी घालून उकड घेतली. त्यानंतर उकड घेतल्यानंतर मळून त्यानंतर परत मी गोळे करून मळून उकडण्यासाठी ठेवलं. अशी ही पद्धतीने मी हे तांदळाचे पापड केलेत. अगदी सुंदर झालेत आणि पटपट झाले आणि तळल्यानंतर तुम्हाला कळेलच. आता मी येथे तेल पूर्ण कडक असं तापून घेते. सुरुवातीला मी पाहिलं की तेल गरम झाले का, कारण कढई हलकी आहे ना, पटकन तेल गरम होतं आणि असं फ्राय वगैरे करायला ही कढई खूप छान पडते. तर हे बघा, तेल छान गरम झाले. आता यामध्ये पापड फ्राय करून घेऊया. सुरुवातीला बघितलं तर अजून तेल गरम झालं नव्हतं आणि छान तेल कडक गरम असलं ना, पटकन पापड फ्राय होतो. आणि मी तेलसुद्धा कमी घातलेलं आहे, कारण मला भाजीसुद्धा त्यामध्ये करायचं आहे आणि जास्त तेल घातलं तर मी म्हटलं की कशाला ते कडक होईल तेल, म्हणून मी जास्त तेल नव्हतं वापरलं. तुम्ही म्हणाल की भरपूर तेल घालायला हवं होतं. आपल्या गृहिणीचा हाच मोठा प्रॉब्लेम असतो की प्रत्येक ठिकाणी किचनमध्ये आपण खूप विचार करून प्रत्येक गोष्ट यूज करतो. तेलाचं झालं तर आपल्याला वाटतं कशाला एवढंसं तळण्यासाठी कढई भरून तेल घाला. असंच मी विचार केला. तर असो, तरीसुद्धा पापड छान फ्राय होतोय आणि तुम्ही बघू शकताय
मस्त असा पापड फुगलेला आहे, हे बघा, कमी तेलात सुद्धा. आता हे छान असे पापड फ्राय करून घेणार आणि त्यामध्ये मी भाजी बनवणार. ज्यावेळेला आपली पूर्ण तयारी असते त्यावेळेला पटपट स्वयंपाक होतो. आणि मुलं जर असतील, तुम्हाला वेळ भेटत नसेल तर का नेहमी अशा वेळेला तुम्ही आधीच वाटणाची किंवा जी करता येईल तेवढी पूर्वतयारी करून ठेवा स्वयंपाकाच्या अगोदर, जेणेकरून स्वयंपाक करताना गोंधळ होणार नाही. किंवा तुमच्या घरी पाहुणे येणार असतील तर त्यावेळेससुद्धा तुम्ही आधी तयारी करून ठेवत जावा. किंवा जर तुम्हाला नॉनव्हेज बनवायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी आणून त्याला मॅरिनेट करू शकताय, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोपं पडेल. आणि या भाज्यांनासुद्धा जर व्हेज असेल तर तुम्ही पनीर आणून किंवा त्याचा मसाला करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय, जेणेकरून त्या दिवशी तुमचं काम सोपं होईल. तर हे बघा, मी पटकन आता स्वयंपाक करून घेतला. आता भाजीसुद्धा फोडणी टाकते. तर आज मी आलू मटारची भाजी बनवणार होते. तर आलू मटार मुलींना माझ्या फार आवडतो आणि मी कशा पद्धतीने बनवते तर तुम्हाला कळेलच. हे पापड छान फ्राय झालेत या खायला. बासुंदी छानच झाली होती, मी खूप वेळा सांगते, कारण सगळ्यांनी आवडीने ती पिली. शेवटी मलाच थोडीशी राहिली होती, पण असो, सगळ्यांना आवडलं की आपलं पोट भरतं. तर मी येते कढईमध्ये कांदा टाकलेला आहे. आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. तेल मी त्यातलं तळायला घेतलेलं, जे पापड तळायला घेतलं होतं तर त्यातलं तेल काढून घेतलं आणि जेवढी गरज होती तर तेवढंच तेल मी यामध्ये ठेवलेलं आहे. आता हे छान मी फ्राय करून घेते, कांदा शॅलो फ्राय करून घेते लालसर होईपर्यंत. त्यामध्येच मी कढीपत्ता घातलेला आहे. तर माझ्याकडे कोथिंबीर पण संपली होती, त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भाज्यामध्ये कोथिंबीर दिसली नसेल. तर पण मला आवडते कोथिंबीर, माझ्या प्रत्येक भाजीमध्ये असते. पण आज ज्यावेळेला व्लॉग शूट करते त्यावेळेलाच नेमकी नव्हती आणि मला दिखावा नाही आवडत. जे आहे त्यात मी बनवत असते, जे नाही ते नाही. अशा वेळेला तुम्ही कढीपत्ता वापरू शकता किंवा कढीपत्ता तुम्ही वाळवून ठेवला तर तुम्ही एनी टाईम नसला तरी वापरू शकताय. तर मी अशा पद्धतीनेच वाळवून ठेवलेला हा कढीपत्ता होता. कारण ज्यावेळेला ताजा आणतो त्यावेळेला एक गड्डी आणलेली पूर्णपणे संपत नाही आणि नंतर तो सुकून जातो. आणि तो सुकलेला कढीपत्ताच आपण ठेवायचा, एकदम कोरडा कुरकुरीत वाळलेला, उन्हामध्ये वाळवायचा नाही. वरती ठेवला घरी सावलीत तरीसुद्धा तो सुकून वाळला जातो. तर इथे मी कांदा बघा भाजून घेतला आहे. त्यामध्येच हे बटाट्याचे काप आहेत आणि मटार आहे, तर ते स्वच्छ धुवून त्यामध्ये घालायचं आहे. आता छान परतून घ्यायचं आलू मटार कांद्यामध्ये, जेणेकरून वाफेवर छान थोडीशी भाजी ही शिजली पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला जे आवडत असतील तर ते मसाले ॲड करा. मी थोडीशी हळद ॲड केलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला घातला आहे. त्याचबरोबर येथे वाटण थोडंसं शिल्लक होतं माझं फ्रीजमध्ये. तर यामध्ये काय आहे, तर यामध्ये आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं, तीळ आणि थोडंसं जिरे. या सगळ्याचं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे. आता हे छान परतून घेतलेलं आहे. 2 मिनटासाठी हे छान वाफ देऊन घ्यायचं किंवा तेलामध्ये परतून घ्यायचं. तर येथे आहे माझा कांदा लसूण मसाला घरचा. तर तुम्ही जो वापरताय नेहमीप्रमाणे तिखट जेवढं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही तिखट घालू शकताय. आता हे छान परतून घ्यायचं. भाज्यांमध्ये सुद्धा मी नंतर मीठ घातलेलं आहे. आमटीमध्ये घातलेलं तुम्हाला दाखवलं नाही, मी नंतर मीठ ॲड केलं होतं. आणि त्याचबरोबर या भाजीमध्ये सुद्धा लास्टला मीठ घालते. तर येते बघा, जेवढी गरज आहे भाजी शिजण्यासाठी तर तेवढं 1-1.5 वाटी मी पाणी घातलं आणि छान मिक्स करून ठेवलं होतं. आता यावरती झाकण ठेवून छान ही भाजी शिजवून घ्यायची आहे 10 मिनटासाठी. आपली भाजी शिजते तोपर्यंत मी येते किचनवर जो पसारा पडलेला असतो ना आपण स्वयंपाक करताना,
तर तो आवरून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला जो बाकीचं काम आहे ना ते सोपं पडेल किंवा मेसी वाटणार नाही. किचनवर जेवढा पसारा असेल तेवढं डोकेदुखी म्हणू शकताय. तर मला हा प्रकार अजिबात आवडत नाही. तर माझं काम झालेलं आहे, आता फक्त चपात्या लाटायच्या राहिलेत. त्यामुळे जेवढा किचन क्लीन आणि जेवढा रिकामा करता येईल तेवढा सगळा इथला मी पसारा उचलून ठेवून देते आणि पुसून घेते. त्यानंतर येते मी आता चपात्या लाटून घेते. व्हिडिओ बनवता बनवता खूप वेळ होतो. नॉर्मल ज्यावेळेला आपण स्वयंपाक करतो त्यावेळेची गोष्ट वेगळी असते, पटकन होऊन जातो. पण कॅमेरा सेट करणं, इकडून तिकडं हलवणं, तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवणं, शेअर करणं यासाठी बराच वेळ जातो. एवढं बनवता बनवता 9 वाजले होते स्वयंपाकाला आणि 9:20ला तर चंद्रोदय होता आणि त्या अगोदर चपात्या फक्त लाटायच्या राहिल्या होत्या. त्या आता चपात्या मी लाटून घेते. भाजी दुसरीकडे गॅसवर शिफ्ट करते, जेणेकरून मला पटकन चपात्या वगैरे आहेत तर त्या बनवता येतील आणि माझा स्वयंपाक तयार आहे. आणि मुलींनासुद्धा भूक लागली. मुलं एवढा वेळ नाही राहू शकत. तर आज त्यांच्यासाठी खूप 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 सॉरी, कारण माझ्यामुळे मुलं आज खूप वेळ उपाशी राहिलेत. असं काही नाही, 5 वाजता थोडंसं चहा बिस्किट वगैरे होऊन जातं, पण नेहमीचं आमचं टायमिंग 8:30चं आहे जेवणाचं. 8:30पर्यंत त्यांना जेवायला लागतं आणि आज थोडा उशीर झाला आणि चंद्रोदय आहे म्हटले मी सुद्धा उशिरा निवांत असं बनवत बसलेली आहे. तर येते मी चपात्या पटापट लाटून घेते आणि त्यानंतर मस्त अशी आरती करू आम्ही. आरती झाल्यानंतर जेवण करून घेऊ. आता स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं ते तुम्ही पाहिलंच, तरी पण मी झाल्यानंतर तुम्हाला एक झलक दाखवते माझा स्वयंपाक कसा तयार झालेला आहे. आता या चपात्या मी अशा पद्धतीने लाटते. तर त्यामध्ये गोळा घेऊन थोडीशी लाटून एक घडी असते ना, त्या घडीची चपाती मी बनवते तेल लावून. तर बऱ्यापैकी सगळेजण अशाच पद्धतीची चपाती लाटतात. तर त्या पद्धतीने मी पटापट हे करून घेते आणि ऑलमोस्ट माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आणि ज्यावेळेला मी आरती करत होतो आम्ही सगळे, तर त्यावेळेला आमचं बघून तस्मयसुद्धा टाळ्या वाजवतो, घंटी हलवतो आणि आम्ही आरती म्हणतो ना तशी आरती तोंडाने बडबड करत म्हणायला बघतो. म्हणजे एवढंच मला सांगायचं आहे की आपण जसं घरी वातावरण ठेवतो, जसं राहतो, राहणीमान ठेवतो, जसं बोलणं वागणं जसं असेल तसं अनुकरण आपली मुलं करतात. त्यामुळे खूप जपून संस्कार करावे. उद्धटपणा, शिव्या किंवा मारहाण या सगळ्या गोष्टी पटकन ऑब्झर्व केले जातात, कारण त्यांची शिकण्याची प्रोसेस फास्ट असते लहानपणापासून. त्यामुळे तुमची जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासमोर नक्कीच चांगल्या पद्धतीची वागणूक ठेवा. आता मी एवढं व्हॉईस रेकॉर्डिंग करते ना की माझा कंठ दाटून आला आहे की माझा कोरडसुद्धा कशाला पडली. तर चपात्या लाटता लाटता हा व्हिडिओ मी एडिट केला नाही थोडासा. किती बोलण्यात टाईम जातो आहे ना तुमच्याशी. गप्पा मारत मारत माझा स्वयंपाकसुद्धा झाला आहे. आता येथे स्वयंपाक तयार झाला आहे. मस्त अशी आलू मटारची भाजी, चपात्यासुद्धा तयार झाले. तर माझ्या चपात्या कशा असतात त्या प्लीज कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तर. ही शेवग्याची रस्सा भाजी. आता येथे आहे बासुंदी. ही बघा मस्त आता किती घट्ट आले बघा. मगाशी तुम्हाला पातळ वाटत असेल, गरम होती त्यावेळेला, आणि जेवणाची वेळ होत होती त्यावेळेला अगदी घट्टसर झाली होती. आणि मी फ्रंट कॅमेऱ्याने जे शूट करत होते त्यानंतर मी बॅक कॅमेराने हे शूट केलं आणि मला वाटतं की बॅक कॅमेऱ्याची क्लिअरिटी अगदी मस्त वाटते. किती छान क्लिअर दिसते बघा. तर मी खूप वेळ आणि एडिटिंग करताना व्हिडिओ हे पाहत होते की मला बॅक कॅमेराने छान वाटलं, पण फ्रंटनीच मी हा व्हिडिओ शूट केला. नेक्स्ट टाईम बॅक कॅमेराने ट्राय करते. तर येथे मी नैवेद्यासाठी ताट वाढून घेते. जसं मी घरी जेवण वगैरे वाढते मुलांना तशाच पद्धतीचं हे ताट वगैरे मी बनवते. देवाचं ताट वगैरे वेगळं असं काही नाही.
जे आहे ना तर त्याच पद्धतीने हे मी ताट वाढून घेणार आणि त्यानंतर आम्ही हा नैवेद्यातला प्रत्येकजण थोडं थोडंसं खाऊन घेणार. नैवेद्य प्रत्येकाच्या पोटी गेला पाहिजे, नाहीतर असंच राहिला तर नैवेद्य कुठेतरी टाकण्यापेक्षा किंवा कुत्रे वगैरे खातात, न खातात सांडतात, इकडे तिकडे पाय पडतो, त्यापेक्षा घरातल्या माणसांनी खाल्लेला कधी पण चांगला. त्यामुळे मी ते नैवेद्य दाखवल्यानंतर जेवणाच्या वेळेला सगळ्यांना त्यातले थोडे थोडं खाऊ घालतेच. तर मस्त असा स्वयंपाक तयार झाला आहे चतुर्थीचा. आरती आमची सुद्धा आता करून घेणार. त्यानंतर राहिलेली जी किचन क्लिनिंग असते ती, आणि मी झोपायच्या वेळेला माठ भरून ठेवते. रात्रभर छान थंड पाणी होतं, जेणेकरून दिवसा ते थंड पाणी प्यायला छान वाटतं. फ्रीजमध्ये पाणी पिल्याने घसा वगैरे खूप खराब होतो, त्यापेक्षा माठातलं पाणी चवीला सुद्धा सुंदर लागतं. त्यामुळे मी माठसुद्धा भरून घेणार. तर हा माझा नैवेद्य तयार झाला आहे. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटतो? काही कमी असेल तर नक्कीच सांगा. व्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. आणि मी ही मिल्क पावडर त्यामध्ये वापरलेली आहे एव्हरीडेची. तर मी आता माठ भरून घेते. तर आपण पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.